नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेली नागपूरमधील डी फार्म या कंपनीमध्ये। तुम्हाला या कंपनीमध्ये काय पाहायला मिळणार आहे तर शेतीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य, त्याच्यामध्ये पॉवर टिलर असो, पॉवर टिलरला लागणारी टाली असतो, त्याचप्रमाणे पॉवर टिलरवर तयार केलेले महाराष्ट्रातील नामांकित कंपनी डी फार्म या कंपनीने जुगाडू यंत्र पॉवर टिलरवर चालणारे हे तयार केलेलं आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळणार आहे। तर बघा, तुम्हाला डी फार्म टूल्स ही जी कंपनी आहे या कंपनीने पॉवर टिलरवर चालणारे जे यंत्र आहे हे तुम्ही कुठेही पाहिले नसणार आहे। तर तुम्हाला या व्हिडिओमधून मी तीच माहिती देत आहे। संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून सोप्या आपल्या गावठी भाषेमध्येच मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर पॉवर टिलर खरेदी करायची असेल तर नेमकं पॉवर टिलरच्या किमती काय आहे, त्याचे वैशिष्ट्य काय आहे, तसेच या कंपनीने आपल्याला पॉवर टिलर मध्ये जे यंत्र दिलेले आहे तर याचं नेमकं हे जुगाड कसं काय आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे। तर नमस्कार सर। नमस्कार साहेब, नमस्कार। तर आपल्यापाशी जे 7 ते 8 प्रकारचे पॉवर टिलर आहे, जी जी। तर याच्यामध्ये नेमकं बाकींच्यापेक्षा आणि आपल्या याच्यामध्ये काय फरक आहे, त्याचप्रमाणे शेतकरी खरेदी करायची असेल त्याची किंमत काय आहे, संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना द्या। तर या पॉवर टिलर पासून आपण सुरुवात करू। चालेल चालेल। बघा मित्रांनो, हा जो आमचा पॉवर वीडर आहे डी फार्मचा DF 775, हा एक इकॉनॉमिकल मॉडेल आहे। ज्या शेतकऱ्यांचा बजेट नाही राहत की खूप हाय क्वालिटीची मशीन घेतली पाहिजे, थोडंसं 2-3 एकरात किंवा भाजीपाल्याचे जे काम राहते त्याकरिता हे तुम्ही मशीन वापरू शकता। मित्रांनो, 7 HP चे इंजिन लागलेलं आहे, 170 FPI सिरीजचं मोठं एअर फिल्टर आहे, पेट्रोलने चालणारा 7 हॉर्स पॉवरचा आहे, 2 फॉरवर्ड गिअर आहे, 1 रिव्हर्स गिअर आहे, PTO शाफ्ट दिलेला आहे। मित्रांनो, ह्या मशीनची जर किंमत तुम्ही बघाल तर 38,000 रुपये, 38,000 ह्या मशीनची किंमत आहे। सोबत 2 अटॅचमेंट येईल, रोटावेटर आणि ऍडजस्टेबल रेझर। फक्त 38,000 रुपयात आपल्याला हे मिळणार आहे। त्याच्यानंतर दुसरा बघूया। दुसरा जो मॉडेल आहे सर D756, डी फार्मचा D756 हा मॉडेल आहे। याच्यामध्ये थोडंसं ब्रँडेड आम्ही वापरलेलं आहे। याच्यामध्ये जे इंजिन वापरलेलं आहे हे 7 HP चं रॅटो कंपनीचं इंजिन आपण वापरलेलं आहे। ऑइल बाथ फिल्टर आहे, याच्यामध्ये सायलेन्सरवर जाळी आहे। त्याच्यानंतर फीचर्स तेच राहते, 2 फॉरवर्ड गिअर, 1 रिव्हर्स गिअर, PTO शाफ्ट, रिव्हर्स गिअर हे सर्व। आणि याची जी किंमत आहे 50,000 रुपये आणि याच्यासोबत 3 साहित्य मिळते, रोटावेटर, वखर आणि ऍडजस्टेबल रेझर। याची 50,000 रुपये किंमत आहे। त्याच्यानंतर तिसरं बघूया आपण, हे वाला। याच्यामध्ये काहीतरी युनिक आहे, कारण हे युनिक कुठेच मिळणार नाही। मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, महाराष्ट्रातील नामांकित कंपनी, जे की असा जुगाड कोणत्याही कंपनीने आजपर्यंत केला नाही, तो डी फार्म टूल्स नागपूर या कंपनीने करून दाखवलेला आहे। तर सर याच्याबद्दल थोडी माहिती द्या। सर, बरेच शेतकऱ्यांचे आपल्याला रिक्वायरमेंट होता की आपण शेतात मशीन घेऊन चाललो, येता येता अंधार होते, काही होते, तर त्या टायमाला काय मशीनला लाईट असणं फार गरजेचं राहते। म्हणून हा D756 HL हा हेडलाईट वाला मॉडेल आहे आमचा। याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, जे टप्पर आहे हे ऍडजस्टेबल दिलेलं आहे, तुम्ही या टप्पराला ऍडजस्टेबल पण करू शकता। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये हेडलाईट दिलेलं आहे। इंजिन तेच आहे मित्रांनो, 7 HP चं रॅटोचंच इंजिन आहे, हँडल ऍडजस्टेबल आहे, 2 फॉरवर्ड गिअर, 1 रिव्हर्स गिअर, रेस सेट करासाठी हे सर्व याच्यामध्ये फीचर्स आहे। याची किंमत आहे 54,000 रुपये। याच्यासोबत पण 3 अटॅचमेंट मिळेल, रोटावेटर, ऍडजस्टेबल रेझर आणि वखर। तर बघा, 54,000 रुपयामध्ये आपल्याला लाईट वगैरे मिळत आहे, कारण लाईटची समस्या भरपूर शेतकऱ्यांना होते। आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला जे मी समोर सांगणार आहे की याला नेमकं जुगाड कोणते यंत्र केलेले आहे, कारण ते शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचे ठरणार आहे। तर त्याच्यानंतर आपण सर पाहूया सर चौथं, तर याच्याबद्दल काय माहिती आहे सर? साहेब, हा आमचा सर्वात प्रीमियम मॉडेल आहे, इन हाऊस प्रोडक्शन होते या मॉडेलचं। हा जो मॉडेल आहे आमचा डी फार्म कंपनीचा DH 755, याच्यावर आपण होंडाचं इंजिन वापरलेलं आहे। ज्या शेतकरी मित्रांना ब्रँडेड पाहिजे नाही, त्यांना नामांकित इंजिन पाहिजे ब्रँडेड, तर त्यांच्यासाठी हा मॉडेल आहे आपल्याकडे। DH 755 GX200 या सिरीजचा पण इंजिन वापरलेलं आहे याच्यामध्ये। आणि सर तुम्ही क्वालिटी बघू शकता, क्वालिटी एकदम तुम्हाला प्रीमियम भेटेल। आणि हे जे टप्पर आहे फेंडर, याच्यावर सुद्धा डी फार्मची ब्रँडिंग आहे। आणि तुम्ही मागे बघू शकता, तुम्ही मित्रांना दाखवलंच की कशा प्रकारे प्रोडक्शन होऊन, म्हणजे कशा प्रकारे असेंबल होऊन राहिला, काय होऊन राहिला, बरोबर आहे। आणि जर आपण इकडे बघितलं गिअरबॉक्स कडे, तर 2 फॉरवर्ड गिअर आहे, 1 रिव्हर्स गिअर आहे, ठीक आहे। सेम मॉडेल आहे याच्यामध्ये, पण दोन मॉडेल आहे माझ्याकडे, एक जुना मॉडेल आहे आणि हा एक नवीन मॉडेल आहे। जुना मॉडेल मध्ये काय फरक असते, हा जो क्लच राहते हा खालून राहते, नॉर्मल क्लच राहते, याच्यामध्ये अँटी डायरेक्शनल क्लच आहे। जुना मॉडेल जर घ्याल तर त्याची किंमत आहे 60,000 रुपये, नवीन मॉडेल जर घ्याल तर त्याची किंमत आहे 62,000 रुपये। याच्यासोबत
हा 62,000 याच्यासोबत 2 अटॅचमेंट मिळेल, रोटावेटर मिळेल आणि ऍडजस्टेबल रिझर मिळेल. हा. आणि पेट्रोलवाल्या ज्या मशीनी आहे याचा जर आपण विचार केला की मायलेज किती राहील, एका तासाला एका घंट्याला किती मायलेज मिळेल, तर बरोबर. ते 700 ml पासून 1 लिटर पर्यंतचा मायलेज राहील. आणि तेही डिपेंड राहते आपल्या जमिनीवर, जशी जमीन राहील तसं आपल्याला तो मायलेज मिळेल. आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे हे जे इथे आपण यंत्राची माहिती पाहत आहोत किंवा यंत्र पाहत जी. आहोत, हे संपूर्ण येथे तयार होत आहे. हा सगळ्यात महत्वाचा आहे, कारण बाकी कंपन्यामध्ये जर तुम्ही गेले तर ते बाहेरून आणतात, बनवून आपल्याला विकतात. नंतर जर काही प्रॉब्लेम गेले तर आपल्याला ते अजून बाहेरून याची वाट बघावं लागते. परंतु इथे काहीच नाही, सरळ तुम्हाला इथेच तयार होत असल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये अडचणी जाणार नाही. त्याच्यानंतरचा आपल्याला नंतरचं पॉवर टिलर आहे, रफ अँड टफ आहे. याची किंमत जाणून घेऊया. सर याच्याबद्दल माहिती सांगा. सर हा आमचा नवीन मॉडेल आहे. हे बॅक रोटरी मशीन हा. आहे. जे आपण बघितलं ह्या सर्व सेंटर रोटरी आहे, बरोबर. पण ही बॅक रोटरी मशीन आहे. मित्रांनो, सरांच्या युट्यूब चॅनल वरून आपण पहिल्यांदा ही मशीन आपण लॉन्च करून राहिलेलो आहे. याच्यामध्ये आपण 10 HP वियामा कंपनीचं डिझेलनी चालणारं इंजिन बसवलेलं आहे. हे पेट्रोल, हे हे डिझेल, पेट्रोल, हे डिझेल इंजिन हे आहे. महत्वाचं आहे. आणि हे सेल्फ स्टार्ट आहे. अच्छा. रस्सीनी पण चालू होईल आणि सेल्फनी पण चालू होईल. अच्छा. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे रोटावेटर आपण युज करतो, हे सेंटर रोटरी पण लागते, चाका काढून पण रोटावेटर लागते आणि बॅक रोटरी तर दिलीच आहे आपण हा. याच्यामध्ये. आणि हे मशीन कोणत्या शेतकऱ्यांना जास्त फायदा देते? आता समजा आपल्याला ऊस लावले, आपल्याकडे ऊसाला माती लावायची आहे, भर द्यायचं आहे, अद्रकीला भर द्यायचं आहे, भर लावायचे कामं ह्या मशीननी आपण करू शकतो. याच्यामध्ये 3 प्रकारचे रोटावेटर येतात. एक सेंटर रोटरी येते, बॅक रोटरी येते आणि एक डिचिंग ब्लेड येते. डिचिंग ब्लेड म्हणजे माती जर उडवायची आपल्याला, हा. ते ब्लेड सुद्धा ते आपण रिव्हर्स घेऊन आपण जे माती उडवत असतो, बिलकुल ते याच्यामध्ये पण आपल्याला याच्यामध्ये feature दिलं रिव्हर्स घ्यायची गरज नाहीये. सर. रिव्हर्स कारण यासाठी नाही, कारण हा जो गिअरबॉक्स आहे हा. बॅक रोटरीचा, याच्यामध्येच आपण रिव्हर्स उलट फिरणारा रोटावेटर आहे. दिलेला अच्छा आहे. अच्छा. उलट पण फिरू शकते आणि फॉरवर्ड पण फिरू शकते. ठीक आहे. याच्यामध्ये 4 प्रकारचे गिअर असतात. एक हाय लो असतात आणि एक फास्ट मध्ये पण हाय लो 2 प्रकारचे गिअर असतात. आणि रोटावेटर मध्ये रिव्हर्स आणि फॉरवर्ड राहते. सर्वात महत्वाची गोष्ट मित्रांनो, हे मशीन थोडी हेवी आहे, तर हिला पलटवायला आपल्याला थोडा त्रास होते. म्हणून आपण काय केलेलं आहे, याच्यामध्ये इझी टर्निंग दिलेलं आहे. इझी टर्निंग म्हणजे काय, एक चक्का जागेवर राहतो आणि दुसरा फिरतो. आता मला जर पलटवायचं, मी हा लिव्हरचा जर मी यूज केला तर मशीन माझी बिलकुल एक चक्का लॉक होऊन दुसरा फिरेल. अशा प्रकारे आपण इझी टर्निंग याच्यामध्ये यूज केलेला आहे. याची सर आता राहिला प्रश्न, जर शेतकऱ्यांना खरेदी करायची असेल तर किंमत ह्या मशीनची जर तुम्हाला किंमत माहिती करायची असेल तर हा इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. मित्रांनो, तुम्ही आम्हाला तिथे तुम्ही फोन करा. ह्या मॉडेलची किंमत आम्ही तुम्हाला तिथे सांगू. तर शेतकरी मित्रांनो, आपण जे पॉवर टिलर बघितले, याच्यापैकी तुम्हाला कोणतेही काही घ्यायचे असेल किंवा माहिती पाहिजे असेल, खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता. त्याच्यानंतर आपण याच्यातले काही जुगाड पाहणार आहोत, जे पॉवर टिलरवर या कंपनीने, महाराष्ट्रातील पहिली कंपनी आहे की तिने तयार केलेली आहे. तर त्याच्यामध्ये सर आपण सुरुवातीला बघूया की हे याच्यामध्ये आपल्याला काही एसडीपी देत आहे, फवारणीचं यंत्र भेटत आहे आणि सगळं साहित्य या कंपनीने आपल्याला तयार करून दिलेलं आहे. तर याच्यामध्ये सर माहिती सांगा थोडी. जी. हा जो मॉडेल आहे, हा आपला होंडाचा मॉडेल. मी सांगितलं होतं की हर मशीनमध्ये पीटीओ शाफ्ट राहते. तर ह्या आपण काय केलेलं आहे, पीटीओ शाफ्टच्या मदतीने आपण याला एसटीपी पंप बसवलेला आहे. वॉटर पंप पण बसवू शकतो, रिपर पण बसवू शकतो गहू धान कापासाठी. पण आता आपण याला पीटीओ शाफ्ट एसटीपी पंप बसवलेला आहे फवारणी करिता. आणि हे मागे अटॅचमेंट लावलेलं आहे. त्या अटॅचमेंटवर आपण 100 लिटरचा ड्रम ठेवलेला आहे, मागे 150 फुटाचा पाईप दिलेला आहे. मित्रांनो, आपल्याला जर फवारणी करायची असेल तर आपण मशीनवर उभं राहून चालून मशीन पण चालू शकते आणि मागे एक जण फवारणी पण करू शकते. जर आपल्याला मशीन एका जागेवर उभी ठेवायची आहे तर एका जागेवर उभी ठेवून 150 फूट पाईप जिथपर्यंत जाते तिथपर्यंत तुम्ही एका टायमाला याच्यानी फवारणी करू शकता. तर हे झालं आपलं फवारणीचं. मग हे खूप शेतकऱ्यांसाठी जबरदस्त आहे. बिलकुल कारण जास्त पैसे मोजण्यापेक्षा कमी पैशामध्ये सुद्धा आपलं काम होऊ शकतं आरामात. त्याच्यानंतर संत्र्याचे झाडं झाले, मोसंबीचे झाडं झाले, जे हायटेड झाडं राहते, ज्याच्यानी आपल्या जो पाठीवरचा जो फवारणी बॉक्स राहते त्याच्यानी फवारणी होऊ शकत, हा थोडासा हाय प्रेशर जाऊन फवारणी करू शकता. तुम्हाला ट्रॅक्टर खरेदी करण्याची गरज नाही, तुम्ही याच्यामध्येच तुम्ही सगळे ऍडजस्टमेंट हे करू शकता. बिलकुल. त्याच्यानंतर ही ट्रॉली सर, हे सगळ्यात महत्वाचं आहे शेतकऱ्यांसाठी. जी. हे ट्रॉली आहे माझ्याकडे मित्रांनो. 2 प्रकारच्या ट्रॉली आहे. एक हे सिंपल ट्रॉली आहे आणि एक प्रीमियम ट्रॉली आहे. हे सिंपल वाली जी ट्रॉली आहे याची किंमत आहे 15,000 रुपये. याच्यामध्ये ब्रेक नाही आहे आणि याची लोडिंग कॅपॅसिटी आहे 2 क्विंटल. तर मित्रांनो, ही जी ट्रॉली आहे ही सर्वात प्रीमियम ट्रॉली आमची. तर याच्यामध्ये फीचर्स काय आहेत ते पण सांगतो. याची लोडिंग कॅपॅसिटी आहे 4 क्विंटल आणि याच्यामध्ये आपण ब्रेक दिलेला आहे सेफ्टी करिता. दोन्ही चक्क्यांमध्ये ड्रम ब्रेक आहे, पायामध्ये ब्रेक आहे आणि हँड ब्रेक सुद्धा दिलेला आहे. आपण टूल बॉक्स दिलेला आहे, काही जर स्टोरेज करायचं असेल आपल्याला. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे याच्यामध्ये आपण लिप सस्पेन्शन दिले आहे. लिप सस्पेन्शन म्हणजे जी आपण कमानी पट्टे राहते ट्रकमध्ये वगैरे,
तशा प्रकारे याच्यामध्ये दिलेले आहे आणि मॅन्युअल डम्पिंग आहे. जर काही माल भरलेला आहे जर तो खाली करायचा आहे, मी साधारण एक पिन काढील. पिन काढल्यानंतर मी जर याला थोडंसं असं पुश करील तर हे बघा, हे पूर्ण मागच्या साईडनी माल तुमचा पलटे होऊन जाईल. अशा प्रकारे ही ट्रॉली आहे आपल्याकडे. याच्यामध्ये तुम्ही शेत जर दूर असेल तर मजूर सुद्धा नेऊ शकता, बिलकुल, म्हणजे बिलकुल, तुमचं भाडं सुद्धा वाचेल. बिलकुल बिलकुल. त्याचप्रमाणे कापूस, सोयाबीन जे काही आहे तुमचं जड वस्तू पूर्ण ते आपण नेऊ सर्व शकतो. काही नेऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो, त्याच्यानंतर याच कंपनीने काही पॉवर टिलरवर चालणारे जुगाडू यंत्र म्हणता येईल किंवा साधन म्हणता येईल, तर ते येथे तयार केलेले आहे. सर पट्टपट्ट आम्हाला शॉर्टकट मध्ये शेतकऱ्यांना माहिती सांगा. बिलकुल. बघा सर, सर्वात आधी तर मी हे सांगतो की मी तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो की मशीन सोबत 2 अटॅचमेंट मिळणार, 3 अटॅचमेंट मिळणार. ते अटॅचमेंट काय ते बघा आधी. सर्वात पहिलं अटॅचमेंट हे आहे रोटावेटर. रोटावेटर 2 फुटाचं राहते, 3 फुटाचं राहते. हे ऍडजस्टेबल राहते. ह्या राहते ऍडजस्टेबल डिचर, हा सुद्धा तुम्हाला मशीन सोबत मिळणार. आणि तिसरा वस्तू वखर. हा बघा, हा वखर आहे. 2 फुटाची पास लागली आहे, करंट शो करता येते आणि मागे गेज पट्टा दिला आहे डीप सेट करण्याकरिता. असे हे 3 अटॅचमेंट किंवा 2 अटॅचमेंट जे मी सांगितले हे मशीन सोबत मिळेल. आणि हे जे तुम्हाला दिसून राहिलं हे आहे डिचिंग ब्लेड. याच्याने तुम्हाला माती उडवायची आहे, हे बॅक रोटरीसाठी लागतात. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे हे पण एक प्रकारचं रोटावेटर झालं. हे इकडे जर बघाल मित्रांनो तुम्ही, हे स्टँडिंग अटॅचमेंट आहे. जर तुम्हाला घरून शेतात जायचं आहे तर तुम्ही याच्यावर उभं राहून तुम्ही घरून शेतात जाऊ शकता. हे चांगलं वाटलं सर आहे ना. बिलकुल, उभं राहून आपण उभं राहून पण तुम्ही आरामात जाऊ शकता. ओके. त्याच्यानंतर हे लोखंडी चाक आहे. जिथे रबरी चाक स्लिप झाले त्या जागी तुम्ही ह्या चाकांचा वापर करू शकता. त्याच्यानंतर हे आहे व्ही पास आणि हे आहे पट्टी पास. आता हे व्ही पास लागते वखरामध्ये. जर डवराचं काम असलं, सोयाबीन डवराची आहे, काही पण डवराचं काम असलं, हे लावून तुम्ही डवरू शकता. त्याच्यानंतर हे ऍडजस्टेबल रेझर आहे. 1 फुटापासून 1.5 फुटापर्यंत काम करते. हा नांगर आहे सिंगल साइड फ्लो, एक साइड माती पलटवासाठी. आणि दादा हे बघा, हे आपल्याकडे 2 अटॅचमेंट आहे, सीट अटॅचमेंट. हे दोन्ही जे सीट अटॅचमेंट आहे हे दोघांचं 2 काम आहे. एक घरून शेतात येण्या जाण्यासाठी पण काम आहे आणि दुसरं म्हणजे आपल्याला जर शेतात काम करायचं आहे, समजा कोरं शेत आहे, कोऱ्या शेतामध्ये जर आपल्याला बसून काम करायचं आहे, बसून कोणतं काम होईल तर रोटावेटर करता येईल. ओके, ठीक आहे. तर ते रोटावेटर आपण ह्या सीटच्या माध्यमाने करू शकतो. एक हे ब्रेक वाला आहे आणि एक हे विदाउट ब्रेक. याला ड्रायव्हरची गरज नाही की मजूर येईन नंतर करेल, शेतकरी स्वतःच करू शकते. ते पण बसून, हे महत्वाचं आहे. बिलकुल बिलकुल. त्याच्यानंतर हा बघा मित्रांनो, हा वॉटर पंप आहे. नदी नाले कॅनल मधून जर पाणी ओढायचं त्यासाठी हा वॉटर पंप आहे. हे बिग सॉइल रेझर आहे. 2 फुटापर्यंत हे माती लावायचं काम करते, बेट सारखं. त्याच्यानंतर हे लेवलर आहे. जर काही लेवल करायचं आहे त्याकरिता हे लेवलर कामी येते. हे 3 टनी कल्टिवेटर आहे. त्याच्यानंतर हे जे तुम्हाला अटॅचमेंट दिसत आहे हे आहे पॅडी व्हील्स. पॅडी व्हील हे कुठे काम येते, जर भात शेती करायची आपल्याला तर त्या भात शेतीसाठी हे पॅडी व्हील कामात येतात. हे तर स्प्रेइंग अटॅचमेंट आहे. आणि हे जे अटॅचमेंट आहे हे शेतामधील गोटे जमा करण्यासाठी, रेक अटॅचमेंट नाव आहे अटॅचमेंटचं. गोटे, कचरा जे पण काही असेल ते तुम्ही करू शकता. आणि हे थोडंसं एक नवीन अटॅचमेंट आहे आमचं. मार्केटमध्ये टोकन यंत्र भरपूर आहे, तुम्ही पण बघितले. आपण पण टोकन यंत्रावर पेरणी अटॅचमेंट बनवलेलं आहे. पेरणीचं जे अटॅचमेंट आहे ते आपण मशीनलाच लागेल. हे लागते समोरच्या भागाने. अच्छा, समोरच्या भागाने लागते. आणि याच्यामध्ये मार्किंग गेज सुद्धा दिलेले आहे. 18 इंचीपासून 3 फुटापर्यंत हे डबे मागं पुढं होतात. जर आपल्याला पिकांचं डिस्टन्स जर सेट करायचं त्यासाठी हे राहते. आणि हे मार्किंग गेज दिलेलं आहे. समजा आपण जर एकदा जर एक लाईन मारली तर दुसरी लाईन परफेक्ट आली पाहिजे, त्याकरिता आपण हे मार्किंग गेज दिलेलं आहे. म्हणजे आपण कपाशी लावणारं जे यंत्र आहे तर हे आपण हाताने न चालवता आपण सरळ पॉवर टिलरच्या साह्याने पॉवर टिलरवर बसूनच आपण याचा उपयोग करू शकता. एका याच्यात 2 तास जाते. त्याच्यानंतर हे बघा, हा वखर आहे. बघाशी तुझं दाखवला, पण याच्यामध्ये आपण कल्टिवेटर पण जोडू शकतो. कल्टिवेटरचं पण ऑप्शन आहे याच्यामध्ये. आणि हे सर्वात नवीन अटॅचमेंट आमचं. अच्छा, या कंपनीने सगळ्यात प्रथम केलं आहे. बिलकुल. भरपूर शेतकऱ्यांची रिक्वायरमेंट होती की आम्हाला सारणी माराचा अटॅचमेंट पाहिजे. म्हणजे कपाशी लागवड करण्यासाठी किंवा कोणत्याही सारे मारतो आपण, त्या साऱ्या मारासाठी हे अटॅचमेंट आहे. आता तुम्ही बघा, मी हे चालून पण दाखवेन तुम्हाला की हे कशा प्रकारे काम करते. आता हे जे अटॅचमेंट दिसते मित्रांनो, 18 इंचीपासून ते 4 फुटापर्यंत याची तुम्ही डिस्टन्स सेट करू शकता. आणि भारतात मला असं वाटतं दादा की भारतात पहिली कंपनी माझी दिसेल की मी हे बनवलेलं आहे. तर शेतकरी मित्रांनो बघा, भरपूर सारे असे यंत्र मी बघितले की जे यंत्र याच कंपनीने तयार केलेले आहे. आता कंपन्या तर भरपूर आहे, परंतु ते बाहेरून मटेरियल आणून आपल्या इथे तयार करून नंतर शेतकऱ्यांना विक्री करतात. परंतु तुमची एक अशी कंपनी आहे की जे स्वतःच मटेरियल तयार करून स्वतः शेतकऱ्यांना देतात. सर बिलकुल. आता राहिला प्रश्न सर की तुमचं जे आपण उपकरणं बघितले यापैकी कोणतं ना कोणतं उपकरण शेतकरी यांना खरेदी करण्याची इच्छा होत. बिलकुल. तर ते नेमकं खरेदी कसे करणार?
बघा मित्रांनो, खरेदी करायची जे सिंपल आहे प्रोसेस आहे, फारच इझी आहे. जर मित्रांनो तुम्हाला जर माझ्या शोरूमवर यायचं आहे, बघायचं आहे, खात्री करून घ्यायची आहे, त्याच्यानंतर जर खरेदी करायची तर तुम्ही माझ्या शोरूमवर येऊन डायरेक्ट मशीन खरेदी करू शकता. माझा जो ऍड्रेस आहे नागपूर सावनेर रोडवर दहेगाव रंगारी आहे, तिथे तुम्ही येऊन पर्सनली बघून मशीन खरेदी करू शकता. त्याच्यानंतर इथे कॉन्टॅक्ट नंबर येत असेल, त्या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही आम्हाला फोन करून घरी बसल्या मशीन मागवू शकता. आणि सर आता राहिला प्रश्न जी. की आता काही काही जे शेतकऱ्यांचेच मुलं आहे किंवा काही काही दुकानदार आहे, हार्डवेअर वर्कर लोक आहे, तर त्यांना जर तुमच्यापासून डीलरशिप घ्यायची असेल जी तर जी ते जी कशा प्रकारे घेऊ शकतात? कारण तुमचं जे उपकरण आहे मला हम्म. सुद्धा आवडले, त्यांना सुद्धा आवडले असणार आणि त्यांना स्थानिक लेवलवर ते विक्री करायची असणार. बिलकुल बिलकुल तर बिलकुल. डीलरशिप नेमकं कशा प्रकारे घ्यायची? बघा, जेही कोणी इच्छुक डीलर असेल किंवा जेही कोणी तरुण असेल जे आमच्या कंपनी सोबत जुडून त्यांना लोकल एरियामध्ये आमच्या डीफार्मच्या मशीन विक्री करायची असेल तर तुम्ही नक्कीच आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. खरेदीचं काय प्रोसेस आहे, डीलरशिपचं काय प्रोसेस आहे, तुम्ही आम्हाला फोन करा, आम्ही तुम्हाला ते फोनवर सर्व डिटेलमध्ये सांगूया. आता हे झालं सर सर आता जी. राहिला प्रश्न शेतकऱ्यांना. जी. तर शेतकऱ्यांना जर आपल्याला ही खरेदी करायची असेल तर काय प्रोसेस राहील? सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला कंपनीच्या अकाउंटवर 5,000 रुपये जमा करावे लागेल. ओके. त्याच्यानंतर जेव्हा मशीन तुमच्या जिल्ह्या किंवा तालुक्याच्या लेवल पर्यंत किंवा जागेपर्यंत पोहोचेल तेव्हा बाकीची रक्कम कंपनीच्या अकाउंटमध्ये परत टाकून तिथून मशीन तुम्हाला सोडून घ्यावं लागेल. अच्छा, म्हणजे फक्त 5,000 रुपयामध्ये तुमच्या जिल्ह्यावर किंवा तालुक्यावर मशीन येणार. जी. तिथून तुम्हाला घरपोच तुमच्या पैशाने न्यायची आहे, पण तुमच्या जर तालुक्यावर मशीन आली तर तेव्हा तुम्हाला उर्वरित रक्कम कंपनीला देऊन ते मशीन तुम्हाला घरपोच. आणि मी शेतकरी मित्रांना जर आमच्या शोरूमवर यायचं आहे, हा. बघायची आहे, खात्री करून मशीन खरेदी करायची आहे तर डायरेक्ट तुम्ही आमच्या शोरूमवर पण येऊ शकता. आमचा ऍड्रेस आहे नागपूर सावनेर रोडवर दहेगाव रंगारी आहे, उडान पुलाच्या खाली. तिथे दत्तप्रभू इंजिनिअरिंग डीफार्म टूल्स या नावाने आमचं शोरूम आहे. तिथे येऊन तुम्ही मशीन बघून खात्री करू शकता. आणि मित्रांनो, मी जेही काही तुम्हाला अटॅचमेंट सांगितल्या, मशीन सांगितल्या, याच्याबद्दल जर तुम्हाला आणखी काही माहिती करून घ्यायचं असेल, इथे कॉन्टॅक्ट नंबर येत असेल, ह्या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉल करून बोलू शकता किंवा हाच आमचा व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे, याच्यावर तुम्ही आम्हाला मेसेज करून सुद्धा तुमचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही आम्हाला विचारू शकता. तर एकंदरीत आपल्याला जे आतापर्यंत माहिती बघितली तर ती सर्व माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. तसेच तुम्हाला जर काही अन्य प्रश्न असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारा किंवा तुम्हाला जर खाली तो नंबर दिला स्क्रीनवर तर त्या नंबरवर फोन करून किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करून सरांकडून तुम्ही माहिती घेऊ शकता. तर धन्यवाद सर. धन्यवाद साहेब, धन्यवाद.